तो हाय गाईज, गुड इव्हनिंग. एक नवीन टॉपिक, नवीन सेशन आपल्याला या गोष्टींसाठी करतोय आपण की लोकांना त्या गोष्टींची आता जी गरज आहे, बेसिक गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये, त्या गोष्टींना आपण एका सर्टन लेवल पर्यंत आणायचा प्रयत्न करतो. हे सेशन आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहे, त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद सुद्धा भेटतोय आपल्याला, राईट. सो आजचा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. टॉपिक इज व्हेरी क्लिअर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे रिटायरमेंट प्लॅन. सो माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की रिटायरमेंट डोक्यामध्ये जर आलं तर रिटायरमेंट डोक्यामध्ये आलं तर काय सगळ्यात डोक्यात सगळ्यात पहिले काय आलं? खूप सारे लोक पहिले हा विचार करतात की माझ्या पार्टनर्स बरोबर, जी काय माझी लाईफ पार्टनर आहे तिच्या बरोबर मी वेकेशन प्लॅन करतो, राईट. दुसरी गोष्ट येते की एक असा टाइम स्पेंड मला स्पेंड करायचा, अशी एक लाईफ जगायची जी फक्त रिटायरमेंट नंतरच होऊ शकते. असे काही गोष्टी, एक समग्र एक एक गोष्टींचं एक काय म्हणतो आपण की फॉल्स थिंग्स आपण कलेक्टिव्हली तयार करून ठेवले. रिटायरमेंट मीन्स व्हॉट, की आपल्याला आत्ताची जी लाईफ आहे त्या लाईफला आपल्याला रिटायरमेंट नंतर सुद्धा सस्टेन करता आला पाहिजे. सगळ्यात प्रायमरी गोल हा असला. लोकांचा प्रायमरी गोल काय, की वेकेशन्स किंवा एक लाईफ पार्टनर बरोबर कुठेतरी वर्ल्ड टूर करू. हे आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आत्ताचा जो हाऊस होल्ड आहे, आत्ताची जी लाईफस्टाईल आहे, आत्ताचा जो स्टँडर्ड लिव्हिंग ऑफ लाईफ आहे, त्याला कनेक्ट करणाऱ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या. सो जर काही गोष्टी जर समोर जर घेतल्या तर आपल्याला काही गोष्टींच्या मिथ्स या प्लॅन ऑफ रिटायरमेंट मध्ये आपल्याला ब्रेक करायच्या. पहिली गोष्ट, एक्झॅक्टली रिटायरमेंट प्लॅन असतं काय, त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचा पाथवे काय, राईट, तो बनवताना काय काळजी घेतल्या पाहिजे, ह्या गोष्टी समजणं तेवढंच गरजेचं आहे. सो आपण सुरू करूया. लाईफ मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी येतात. एक गोष्ट पहिली म्हणजे तुम्ही ती लाईफ कशी जगता, म्हणजे जॉयफुल जगताय का पेनफुल जगताय. जर आपण जर आता जॉयफुल जगतोय पण रिटायरमेंट लाईफ आपली जर पेनफुल असेल तर इट इज अ व्हेरी बॅड थिंग्स, बिकॉज ऑफ वी कांट फोकस टुडेज वर्ल्ड इन अ रिटायरमेंट, राईट. सेकंड, रिटायरमेंट लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपल्या समोर येऊन थांबतायत, जॉयफुल लाईफ किंवा पेनफुल लाईफ, ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, इट्स डिपेंड अपॉन द मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट जर तुम्हाला जर करता आली तर तुम्ही रिटायरमेंट साठी जे काही पैसा काढणार आहे तो इझिली बाजूला काढू शकता, राईट. सो एक लक्षात घ्या, फायनान्शियल डिसिप्लिन जो प्रकार आहे तो तुम्हाला हेल्प करतो, तुम्हाला प्रोटेक्ट करतो अगेन्स्ट युअर पोस्ट रिटायरमेंट. जे काही प्रॉब्लेम्स तयार होणार आहेत तो जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर फायनान्शियल डिसिप्लिन आज आणि आत्ता आपल्याला लावणं गरजेचं आहे. ह्याचा जो ताळमेळ आहे तो मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला, जो तुम्ही युट्यूबवर जाऊन बघू शकता, हाऊ टू सेव्ह युअर मनी, राईट. आता एक जो सर्वे झाला 2022 ला, त्याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट समोर आली की लोकांना 10 पैकी 9 जण रिटायरमेंट लाईफ कडे बघतच नाही. ते सगळ्यात पहिले प्रायमरी गोल एक लक्षात ठेवतात. पहिली गोष्ट म्हणजे मला काय करायचंय, मला घर बनवायचंय, राईट. आणि सेकंड गोष्ट म्हणजे मला चाइल्डचं एज्युकेशन करायचं. हे तुमचं ऍक्टिव्ह इन्कम मध्ये होत आहे ते बरोबर आहे, पण सम पार्ट आपल्याला रिटायरमेंट पर्पज साठी सुद्धा कलेक्टिव्हली बाजूला ठेवला पाहिजे. हे तुम्ही लक्षात घेतला नसेल तर आजपासून घेणं खूप गरजेचं.
बिकॉज आज जर तुम्ही जर कन्सिडर करा, आज जर तुम्हाला जर रिटायरमेंट लाईफ जगायचे किंवा तुम्ही उद्या डिसिजन घेताय मला रिटायर्ड व्हायचं, तर तुमचा आन्सर काय आहे? नो वन कॅन सेज दॅट की मी आता रिटायरमेंट लाईफ जगू शकतो. त्याच्या पाठीमागचं कारण दोन गोष्टी, एक घर घ्यायचंय आणि दुसरं तुम्हाला चाइल्डचं फ्युचर एज्युकेशन बनवायचं. आणि तिसरी गोष्ट जी वॉन्ट्स मध्ये येऊन थांबते ते म्हणजे तुम्हाला फिरायचं, वेकेशन करायच्या, पार्टी. सो प्लीज माय डिअर फ्रेंड्स, पोस्ट रिटायरमेंट साठी आपल्याला ना टेन्शन आहे, राईट, ना आपण पीएफ ही जर गोष्टी जर कंपन्यांनी जर ठेवली आहे ती आपल्यासाठीच ठेवली आहे, बिकॉज ऑफ त्या वेळेला का होईना काही ना काही पैसे आपल्याला भेटले पाहिजे, राईट. सो जर विचार केला, जो सर्वे समोर येतो की 89% इंडियन इज नॉट फील और नॉट प्रिपेअर फॉर द रिटायरमेंट टिल द डेट. त्यांना ना किंवा त्यांनी एक अल्टरनेटिव्ह असेट्स क्रिएट केलेले नाही ना इन्कम सोर्स तयार केला, राईट. आणि जे काही करतायत त्यांच्यामध्ये 41% जे लोक आहेत ज्या अपार्ट फ्रॉम जे बाकीचे राहत आहेत, राईट, त्याच्यामधले लोक रिटायरमेंट म्हटलं तर फक्त इन्शुरन्स कडे बघतात, इन्व्हेस्टमेंट बघतात, लाईफ इन्शुरन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे ठेवतात. इट्स गुड, बट समटाइम, नॉट अ समटाइम, तुमच्या इन्फ्लेशन रेटला किंवा इंडियाच्या इन्फ्लेशन रेटला जर आपल्याला बीट करायचं असेल आणि एक चांगला लाईफ जर जगायचं असेल तर आपल्याला तो पोर्शन ब्रेक करून पुढे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे. जर तुम्ही जर ही जर गोष्ट घेतली तर सगळ्यात पहिले चॅलेंजेस आपल्या समोर येऊन थांबतात. रिटायरमेंट लाईफ म्हटलं की त्यावेळेला आपल्याला कुठलेही वर्किंग आपण करत नाही, त्यामुळे आपला इन्कम जो असतो, जो ऍक्टिव्ह इन्कम असतो, जो सोर्स असतो तो पूर्णपणे बंद होतो. दुसरी गोष्ट, जो काही कॉर्पस जमा झालेला असतो त्याच्यामधले इन्फ्लेशन रेट त्याच्यावर इम्पॅक्ट करत असतो. तिसरी गोष्ट, आपल्याला आपली लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी डिपेंडंट राहावं लागतं, राईट. इमर्जन्सी फंड्स आपण क्रिएट करत नाही आणि जे काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतील त्याच्यामध्ये टॅक्सेबल इन्व्हेस्टमेंट जर तुमच्या असतील तर त्याला सुद्धा आपल्याला प्रिपेअर करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे कोणी रिटायरमेंटचा प्लॅन आउट करतायत तर एक धक्कादायक गोष्ट समोर येऊन थांबतात की ते रेग्युलर रिव्ह्यूजच घेतात किंवा रेग्युलर रिव्ह्यूज करत नाही की आपला कॉर्पस जो बनतोय तो राईट वेनी चाललाय का त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याची गरज. कारण की समजा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जरी पैसे टाकताय, इट इज टू द सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. त्यामुळे टाइमली रिव्ह्यू घेणं आपल्या इन्व्हेस्टमेंटला किंवा तुमच्या असेटला त्यावेळेची गरज आहे. हे चॅलेंजेस आज रिटायरमेंटच्या जे काही कोणी प्लॅन्स बनवतात त्यांच्या समोर येतात. नंतर रिटायरमेंट म्हटलं तर काय, त्याच्यावर कुठल्या गोष्टी डिपेंडेंट. पहिली गोष्ट म्हणजे युअर रिटायरमेंट कॉर्पस इज मस्ट. तुमचं एज फॅक्टर, त्या 3 पॉसिबिलिटी मध्ये ते गोष्ट मी कव्हर करेन. नंतर येते तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि चौथी गोष्ट येते म्हणजे तुम्ही लाईफस्टाईल कशी मेंटेन करता. ह्या गोष्टींवर तुमची रिटायरमेंट डिपेंड. आणि जर 3 पॉसिबिलिटी जर लक्षात घेतात तर पहिली पॉसिबिलिटी अशी आहे की मी 60 वर्षापर्यंत काम करणार आहे आणि त्यानंतर रिटायरमेंट. हे पहिल्या कॅटेगरीचे लोक. दुसरी कॅटेगरीची लोक जे म्हणतात की मला अर्ली रिटायरमेंट घ्यायची, द एज ऑफ 55, एज ऑफ 50, एज ऑफ 45. असे जो पीपल्स आहेत मार्केटमध्ये जे हे बघतात ते अर्ली रिटायरमेंट अँड डिले ऑन द रिटायरमेंट बिकॉज ऑफ आपण रिटायरमेंटच्या कॉर्पसकडे खूप उशिरा लक्ष देतो, त्यामुळे त्यांना त्यांची रिटायरमेंट डिले करावी लागते कारण की त्यांच्या एज ऑफ 60 नंतर सुद्धा त्यांना काम करावं लागतं. या 3 कॅटेगरीची पीपल्स आपल्या समोर येतात. सो तुम्हाला हे डिफाईन करायचे सगळ्यात पहिले की माझी डिपेंडन्सी म्हणजे मी कुठल्या फॅक्टरमध्ये डिपेंड होतोय, कुठली कॅटेगरीमध्ये मी येतोय, या गोष्टी मला लक्षात घ्यायच्या की मला 60 वर्षापर्यंत जॉब करायचा आहे. 60 वर्षापर्यंत जॉब नाही करायचं, जर अर्ली रिटायरमेंट पाहिजे तर मला किती कॉर्पस आता रिटायरमेंटसाठी बाजूला काढावं लागेल. आणि जर अजूनपर्यंत जर सुरुवात केली नसेल
माय डिअर फ्रेंड्स, 60 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी किंवा तुमच्या फ्युचर लाईफसाठी काम करावं लागेल. सो प्लीज अंडरस्टँड द सिरियसनेस. जर ज्या वेळेला वी आर मेक अ प्लॅन, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर आम्ही कन्सिडर करतो म्हणजे तुमची रिटायरमेंट. सो तुम्ही ठरवायचं ह्या गोष्टी. तर क्वेश्चन थांबतात की वाय प्लॅन प्लॅन का केला गेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्ताची आपली लाईफस्टाईल हीच इम्पॅक्ट करते आपल्या हेल्थ केअर कॉस्टसाठी. त्यावेळेला जे काही आजार चालू होतात त्या गोष्टीसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला लागते हेल्थ केअर. दुसरी, आपण आपली लाईफस्टाईल ह्या लेवलला वाढवून ठेवतो की आपल्याला ते मेंटेन करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये पैशाची गरज लागते. तिसरी गोष्ट, तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्टेड केले, काही केलंय, त्याला इन्फ्लेशन कट डाऊन करतंय डेली, राईट. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या रिटायरमेंट लाईफसाठी जे प्रोटेक्शन गरजेचं आहे ते बरोबर कॅरी केलेलं. ह्याच्यामध्ये अजून डीपली जर आपण पुढे गेलो, सो सगळ्यात पहिले मी मगाशी सुद्धा सांगितलं, प्रिपेअर फॉर द मेडिकल एक्सपेन्सेस. फायनान्शियल इंडिपेंडंट राहायचं म्हणून गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मेंटेन द स्टँडर्ड लिव्हिंग ऑफ लाईफ, त्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, असे मला इन्स्ट्रुमेंट पाहिजे की जे मला टॅक्स सेव्हिंग सुद्धा करून देतील आणि जे काही रिटर्न भेटतील ते बेटर असतील. आणि पीस ऑफ माइंड हा सगळ्यात महत्वाचं कारण असतं ज्या वेळेला आपण रिटायरमेंट घेतो. कारण आपले जर लाईफ स्पॅन जर बघितला, पहिले 20 वर्ष आपल्या एज्युकेशनची जातात, त्यानंतर ते 20 ते व्हॉट एव्हर इट इज 50 वर्ष, 50 एज पर्यंत किंवा 60 एज पर्यंत तुम्ही जॉब करता, काम करता. कोण लेट चालू करतं जॉबला कारण की ते हायर एज्युकेशन घेतात. काही लोक 30s मध्ये चालू करतात, काही लोक 32 मध्ये चालू करतात. सो आपल्याकडे जो ऍक्टिव्ह इन्कम सोर्सचा जो टाइम स्पॅन आहे तो कन्सिडर करा 30 वर्ष ते 40 वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे 20 ते 30 वर्ष जशी तुम्ही तुमची हेल्थ ठेवताय त्या पद्धतीने आपल्याला कॉर्पसची गरज लागणार आहे. सो हाऊ टू इन्व्हेस्ट रिटायरमेंट कॉर्पस आणि कसा तो पोर्टफोलिओ बिल्ड केला पाहिजे. जर पोर्टफोलिओ जर राईट पद्धतीने जर बिल्ड झाला तर आपल्याला जो रिटायरमेंट कॉर्पस लागणार आहे, जो आपण शेवटी एक उदाहरणासकट कॅल्क्युलेट करूया, त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली कळून जाईल की आपण कसा तुमचा स्वतःचा कॉर्पस तुम्ही कसा फाइंड आउट करू शकता, राईट. सो तो रिटायरमेंट कॉर्पसचा जो पोर्टफोलिओ आहे तो अशा पद्धतीने बिल्डअप झाला पाहिजे जो आपल्या इन्फ्लेशन रेटला सुद्धा बीट करेल, प्लस आपण जी लाईफ जगतोय आता त्या सेम लाईफस्टाईलला तो कॅरी करू शकतो, राईट. सो रिटायरमेंट प्लॅन्स बनतात कसे, त्याचं हे पहिलं स्ट्रक्चर आहे. पहिले इन्कम किंवा आपला जॉब येतो. सेकंड, आपण त्याचे सेव्हिंग्स करतो आणि जे काही पैसे ते एक्सपेन्सेस साठी, रुटीन रेग्युलर एक्सपेन्सेस साठी वापरतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला रिटायरमेंट कॉर्पसला सगळ्यात पहिले पैसे आपण बाजूला काढायचो, व्हॉट एव्हर इट इज, व्हॉट इज युअर एज राईट नाव, त्या पद्धतीने तुम्हाला तो फंड अलोकेट करावा लागेल. कोणासाठी 20,000 असतील, कोणासाठी पर मंथ 10,000 असतील, ज्यांचं एज कमी आहे त्यांच्यासाठी 5,000 असतील, ज्यांचं एज अर्ली स्टेजला आहे त्यांच्यासाठी 2 ते 3,000 सुद्धा सफिशियंट असतील. पण हे पैसे बाजूला काढणं खूप गरजेचे आहे, कारण की तोच आपल्याला रिटायरमेंट फंड आपल्याला रिटायरमेंट इन्कम साठी होणार आहे, ज्यातून आपली लाईफस्टाईल मेंटेन. क्लिअर. जर पुढे जर आपण खूप डिटेलमध्ये जातोय तर बिफोर रिटायरमेंट, रिटायरमेंट कॉर्पस आणि आफ्टर रिटायरमेंट लाईफ, या तिघांचे जर सेग्रिगेशन जर केलं व्यवस्थित तर बिफोर रिटायरमेंट आपल्याकडे जो जॉब आहे, खाली जर तुम्ही बघता त्या जॉब नंतर आपल्याला जो काही इन्कम येतो त्याचे दोन प्रकार होतात, ज्या पहिल्या स्लाइडला आपण कव्हर केलेला आहे, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर होईल की आपण इन्कम येतो, नंतर सेव्हिंग करतो, एक्सपेन्सेस करतो, देन राईट इन्व्हेस्टमेंट टूल चॉईस करतो, ज्याच्यातून आपला रिटायरमेंटचा पोर्टफोलिओ, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ, रिटायरमेंट पोर्टफोलिओ आपला रेडी होतो. त्यातून एक जनरेट होतो तो इन्कम, ज्याला आपण ROI म्हणतो.
आणि त्यातून आपण एक्सपेन्सेस मेंटेन करतो आपले आफ्टर रिटायरमेंटचे. सो बिफोर रिटायरमेंटच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी प्रिपेअर होणं गरजेचं आहे की रिटायरमेंटसाठी एक्झॅक्ट कॉर्पस किती चालतो. राईट. जर पुढे जर बघितलं तर रिटायरमेंट प्लॅनिंगला सगळ्यात जास्त त्यावेळेला आपल्याला सेफ्टीची गरज आहे आणि जे काही फंड्स आलेले आहेत त्याला सिक्युअरली हँडल करणारा कोणतरी एकतर पोर्टफोलिओ हँडल करणारा ऍडवायझर पाहिजे, प्लॅनर पाहिजे किंवा एखादा मेंटॉर पाहिजे. राईट. ज्याला त्या टूलची इन डीप नॉलेज माहिती पाहिजे, जो तुम्हाला अंडरस्टँड करू शकेल तुमच्या लाईफस्टाईल नुसार, तुमचा जो माइंडसेट आहे त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करा. कारण की इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मध्ये जर बघितले तर 3 टाईपचे लोक असतात. एक कन्झर्वेटिव्ह माइंडसेट, सेकंड येतो मॉडरेट आणि थर्ड येतो अग्रेसिव्ह. तर आपण कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतो त्या कॅटेगरीनुसार आपल्याला फंड चॉईस करणं सुद्धा तेवढेच गरजेचे. राईट. नंतर आपल्याला रिटायरमेंट कॉर्पस कुठल्या कुठल्या ठिकाणावरनं प्रोटेक्ट करावं लागेल. माय डिअर फ्रेंड्स, प्रोटेक्ट. कारण तो जो कॉर्पस तयार होणार आहे तो करोड मध्ये असणार, ज्याला आपण सीआर्स मध्ये असतो. करोड. तो 1 करोड 2 करोड नसतो, तो 3, 4, 6, 7, 8, 10 व्हॉट एव्हर तुम्ही काय लेवलला त्या गोष्टीला बिलॉंग करताय त्या पद्धतीने त्या चालतात. राईट. त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा आहे तो तुमचा कॉर्पस, ज्याला आपल्याला प्रोटेक्ट करावं लागतं. इमर्जन्सी कॉर्पस, ज्याच्यामध्ये अचानक काही सुद्धा एक्सपेन्सेस येतात, त्यामध्ये त्या गोष्टी खर्च होतात. दुसरा, तुम्ही त्या लेवलला कुठलाही हेल्थ इन्शुरन्स एड्युकेट केलेला नसतो. तिसरी गोष्ट, तुमचे गोल आणि चाइल्ड रिलेटेड जे काही गोष्टी आहेत ते आपण कधीच बाजूला काढत. त्यामुळे आपल्याला रिटायरमेंट कॉर्पस मधले पैसे विड्रॉल करावे. राईट. किंवा आपण एक इन्व्हेस्टमेंट टूल जो 10 ते 15 वर्षामध्ये जो कॉर्पस क्रिएट करून देईल, मे बी त्यापेक्षा जास्त असे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड टूल्स आपण कॅरी करत नाही. राईट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण रिटायरमेंट एक माइलस्टोन आहे त्याला कधीच कन्सिडर करा. सो प्लीज माय डिअर फ्रेंड्स, आपल्या रिटायरमेंट कॉर्पसला जे प्रोटेक्ट करता येईल, ज्या पद्धतीने प्रोटेक्ट करता येईल, एखादा राईट प्लॅनर, एखादा ऍडवायझर किंवा एखादा मेंटॉर आज तुम्हाला तुमचा रिटायरमेंट कॉर्पसचा पोर्टफोलिओ राईट पद्धतीने बनवून देऊ शकेल. राईट. तर रोडमॅप काय असेल? रोडमॅप इज व्हेरी सिम्पल. आपल्याला सगळ्यात पहिले रिटायरमेंटला मला कॉर्पस किती लागणार आहे हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. राईट. त्याच्यामध्ये माझे रेग्युलर एक्सपेन्सेस किती जात आहेत त्याची एक्झॅक्टली आयडिया मला क्लिअर पाहिजे, ज्यामधून मी जे काही अकुमुलेट करेल त्या गोष्टींना मला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मला फ्युचर करंट एक्सपेन्सचे फॅक्टर आणि त्याचा आत्ताचा इन्फ्लेशन रेटला बीट करणाऱ्या गोष्टी पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही बिल्डअप होईल तो रिटायरमेंट कॉर्पस. राईट. थोडंसं फास्ट घेतोय बिकॉज ऑफ द खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या एका थिंग्स मध्ये कव्हर नाही होणार, तरी मी प्रयत्न करतोय. मे बी समजा जर नाही झाल्या तर आपण एक अनदर सेशन वी विल ऍड ऑन दॅट थिंग्स अँड वी आर कंटिन्यूइंग दॅट. राईट. सो प्रोग्रेस कशी असेल रिटायरमेंट प्लॅनिंगची? पहिले रिटायरमेंट एज डिसाइड करायचंय की तुम्हाला अर्ली रिटायरमेंट घ्यायची का 60 मध्ये रिटायरमेंट घ्यायची, तो गोल सेट करायचा आहे. त्या रिटायरमेंटचा कॉर्पस किती लागणार आहे हे महत्वाचं आहे आणि इन्फ्लेशन ऍडजस्टेड गोल असले पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट टूल असले पाहिजे आणि ऍक्सेस युअर करंट फायनान्शियल जे काही सिच्युएशन आहे त्याला ऍक्सेस करणार असेल. समजा जर आज जर मला 40,000 लागतायत तर आफ्टर रिटायरमेंट नंतर मला किती लागतात आणि त्या प्लॅनला त्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला बनवायचं आहे सुद्धा आणि कंटिन्युअसली ट्रॅक आणि रिव्ह्यू करणं सुद्धा गरजेचं आहे. ही जर प्रोसेस तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केली तर वी गेट अ गुड नंबर ऑफ कॉर्पस. राईट. जसं मगाशी सांगितलं, कन्झर्वेटिव्ह माइंडसेट, मॉडरेट आणि अग्रेसिव्ह या पद्धतीने जर बघितलं तर मंथली आपल्याला किती पद्धतीने इन्कम लागणार आहे आफ्टर रिटायरमेंट हे क्लिअरली समोर येतं. जर एखादा माणूस 25व्या वर्षी एज मध्ये जर रिटायरमेंट
चा गोष्ट लक्षात घेऊन चालतोय, तर त्याला 10 करोडच्या हिशोबाने 8,000ची गरज. तो जर 35व्या वर्षी जर प्लॅन होतोय तर त्याला 18,000ची गरज. पण तो 45व्या वर्षी जर प्लॅन आउट करायला सुरुवात करतोय तर त्याला नियर अबाउट 47 ते 50. राईट. सो आपल्याला ज्या काही स्कीम्स लागणार आहेत ह्या बेसिक टर्म्स आहेत ज्या सगळ्या लोकांना माहिती आहेत. त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन अकाउंट्स मध्ये पैसे जातात जे काही लागतात आपल्या रिटायरमेंट कॉर्पस येतील. मंथली इन्कम स्कीम्स लागतील, अॅन्युटी प्लॅन्स लागतील, युलिप प्लॅन लागतील, रिझर्व्ह मॉर्गेज लागेल, राईट. नंतर पीपीएफ लागतील, इन्व्हेस्टमेंट मध्ये म्युच्युअल फंड आलं, इक्विटी आलं, एनपीएस आले, पोस्ट ऑफिस मधले जे काही तुमच्या स्कीम्स आहेत त्या आल्या, एफडी झाले, गोल्ड इन्व्हेस्टमेंट आली आणि टॅक्स फ्री बॉन्ड्स आले. हे ज्या काही गोष्टी आहेत त्या रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट साठी गरजेच्या आहेत. राईट. जर आपण जर त्या गोष्टींना जर कॅल्क्युलेट जर करायचं जर म्हटलं, जर सिंपल आहे, माझी जर मंथली खर्च जर 30,000 रुपये असेल, राईट, आणि मला 12 महिने लागतायत या गोष्टी या वर्षीचा, तर कन्सिडर करूया आपण 30,000 गुणिले 12 इज नियर अबाउट मला 36 म्हणजे 3,60,000 रुपये मंथली खर्च आहे माझा होम एक्सपेन्सेस आणि माझी लाईफस्टाईल. हा जर मी 40,000 जर केला गुड लाईफस्टाईल आणि त्याला जर मी 40,000 जर केला तर त्यावेळेला आपल्याला 48 म्हणजे 4,80,000 रुपये लागतील. जर मी ही जर अमाऊंट या वर्षीच्या हिशोबाने जर इथे टाकली 48, राईट, म्हणजे 4,80,000 आणि इन्फ्लेशन रेट मी कन्सिडर केला 6%. सो माझी दर वर्षाची अमाऊंट विल बी चेंज होत जाणार. राईट. दुसऱ्या वर्षी मला किती लागतील? 50,000, 5,08,800 रुपये. हे जर मी त्याच्या पुढच्या वर्षी बघितलं तर ते 53,000 जाईल. त्याच्या पुढच्या वर्षी बघितलं तर ते 57,000 जाईल. कारण की मी इन्फ्लेशन रेट 6%च कन्सिडर. हा जर चेंज जर केला 60% जर बघितलं किंवा एक गव्हर्नमेंटचा आत्ताचा रन होतोय तो 3 ते 3.5% आहे आणि आपण जी लाईफस्टाईल मेंटेन करतोय त्याचा बी 3%. जर कोणाचा जर लाईफस्टाईल इन्फ्लेशन रेट जर 4% असेल तर मला 60% धरावी लागेल. तर मोस्ट प्रोबॅबली जर कन्सिडर केलं तर आपली ही अमाऊंट चेंज होणार. राईट. आणि हे जर मी 30 वर्षासाठी जर कन्सिडर केलं तर आपल्याला टोटल अमाऊंट लागणार आहे, खाली जर सम जर मारली मी, तर मला 4,85,15,097 रुपये म्हणजे मी अंदाजे 5 करोड धरून चालतो. हेच जर मी 5 करोड जर कॉर्पस मध्ये टाकले की आपल्याला आत्ताच्या हिशोबाने जर मला एखादा पर्सन जर कन्सिडर करतोय उद्या मला रिटायरमेंट घ्यायची आणि आपण जर कन्सिडर केली की त्याला नियर अबाउट इन्फ्लेशन रेट कन्सिडर करून उद्या जर तो रिटायर होतो तर त्याला 2 करोडची गरज आहे. राईट. तर 2 करोड नुसार जर मी कन्सिडर जर केलं आणि त्याचं जर आफ्टर रिटायरमेंटचा जर विचार केला, जस्ट सी हाऊ इट्स इम्पॅक्टेड, तर त्याला रिटायरमेंटला 20 वर्षानंतर 6.5 करोडची गरज. हेच जर त्यांनी अर्ली रिटायरमेंट विचार केला किंवा काय केलं तर मे बी त्याचा बर्डन वाढणार आहे, कारण की इथे नंबर ऑफ थिंग्स कमी होणार आहे. इथे मी 15 वर्ष जर केलं, राईट, तर आपल्याला त्याचं बर्डन वाढणार आहे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. हे जर तो 30 वर्षानंतर रिटायरमेंट बघतोय तर त्याला लागणार आहेत 11 करोड रुपये. कन्सिडर करा. हेच जर तुम्ही जर आता जर विचार करताय की मी 30 वर्षानंतर जर रिटायरमेंट घेतोय आणि मी जर ऍव्हरेज इन्फ्लेशन रेट जर चेंज केला चुकून जरी, तरी आपल्याला त्याचा इम्पॅक्ट 1% जरी केला तर तो डायरेक्ट 15 करोडवर जातो. मी कन्सिडर करतो
6% इन्फ्लेशन रेट आहे आणि 20 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायची आहे, तर आपल्याला 6.5 करोडची गरज लागेल, 7 करोडची गरज. आता जर तुम्ही उद्या आज जर रिटायरमेंट घेता त्यावेळेला तर 2 करोड लागणार आहे, पण आफ्टर 20 इयर्स नंतर 6 करोडची गरज लागेल मिनिमम, कारण की तोच पैसा आपल्याला पुढचे 20 वर्ष लागणार. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे बेसिक खर्च, तुमचा हाऊस होल्ड, चाइल्डचे रिक्वायरमेंट्स आणि बाकीच्या तुमचे काही सुद्धा फंक्शन्स असतील, गुड थिंग्स असतील, बॅड थिंग्स असतील, जे काही इव्हेंट्स होतील त्या इव्हेंटसाठी. हेच जर तुम्ही 6.5% घेताय, मी जर इन्फ्लेशन रेट जस्ट इन 1% जरी वाढवतोय, देन कन्सिडर ऍज द 8 करोड. आणि तुम्ही खूप चांगली लाईफस्टाईल जगायचा विचार करताय, ज्यामध्ये तुम्ही फॅब्युलस पीस ऑफ माइंड, खूप सारे वेकेशन करायचे, तर आपल्याला इन्फ्लेशन रेट 8 ते 9% कन्सिडर करावं लागेल. मी 9% कन्सिडर केला तर त्यावेळेला 10 ते 11 करोड. क्लिअर? सो माय डिअर फ्रेंड्स, या गोष्टींचा जर विचार करा आणि ह्यानुसार तुम्ही प्लॅन आउट करा आणि रिटायरमेंट प्लॅन करूनच पुढे काम करा. सो आजचं सेशन मी इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच. बाय. एनी क्वेश्चन प्लीज